कोणती आम्ही केली सांडोनी उद्वेग. भक्ती ही झाली साधना आणि त्याची दिशा सांडोनी उद्वेग. उद्वेग म्हणजे अपेक्षा. अपेक्षा रहित भक्ती करत असताना कोणती आम्ही अपेक्षा मनामध्ये ठेवली नाही आणि ती भक्ती देवाला प्रिय झाली म्हणून भगवान परमात्म्याच्या सहवासात सुख भेटलं. भक्ती भक्ती कशाला म्हणतात? भक्ती करणं लांबची गोष्ट आहे बाबा. आज या जीवनामध्ये आपण आलो ना, खरंच सांगू, नाही देव ओळखता आला तरी चालतोय. आता बाबा नाही ओळखता आलं तरी चालतंय. ज्या मायबापाने आपल्याला जन्माला घातून त्यांना जरी ओळखता आलं ना तरी भक्ती श्रेष्ठ झाली. मायबापाला ओळखता आलं पाहिजे. एकाने मला विचारलं, महाराज आता राम मंदिर झालं, रामलला सुद्धा विराजमान झाले आता, हो म्हण, मग आता रामराजे येईन का? नाही येणार म्हणले. का हो महाराज? आता भक्ती सुरू झाली ना. म्हणले आई रामराजे कधी कुठपर्यंत येणार नाही बाबा, जोपर्यंत या भारतभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम बंद होणार नाही तोपर्यंत रामराजे येणार नाही. जोपर्यंत या धरणीवरची गोहत्या बंद होणार नाही तोपर्यंत रामराजे येणार नाही. जोपर्यंत भ्रूण हत्या बंद होणार नाही तोपर्यंत रामराजे येणार नाही. जोपर्यंत आपसातला वाद संपणार नाही तोपर्यंत रामराजे येणार नाही. रामराजे आणायचे का? आणायचंय स्वतःपासून सुरुवात करा. कशी सुरुवात करायची महाराज? रामराज्य आणायचे उद्यापासून सुरुवात करा. जे म्हणतात ना आम्ही बापाला बोलत नाही, हो महाराज 4 वर्ष झाले बापाचं तोंड पाहिलं नाही. किती वाऱ्या करते वारी, एक बी तुझ्या पदरात पडलेली नाही. जैन माय बापाला त्रास दिला त्याला तू वारी करायचा नाही शोक. महाराज आपण पंढरपूरला जाऊ बरं का? त्यामुळं चंद्रभागेचं पाणी आडले, तू पंढरपूरला येऊ नको. हा कशाला जायचं पंढरपूरला? नाही जायचं काम बाबा. पंढरपूरला जायचं काम नाही, कोणती तीर्थयात्रा करायचं काम नाही. मायबापाची सेवा करा, तेच मोठं तीर्थ आहे. आज सगळ्यात जर मोठी सेवा कोणती असेल तर मायबापाची. मातृदेव भव पितृदेव भव. हा माझ्या ज्ञानोबा म्हणावं महाराज. आई वाचुनी पोर वेगळी नात तुटली पार, आईचा मावळला आधार, आईचा मावळला आधार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वामी विवेकानंदांनी म्हणावं महाराज. अनेक साधू संतांनी म्हणावं मा. एक महात्मा होता, जन्म झाला महात्म्याचा, आई मरण पावली. महाराज गावातल्या लोकांनी सांभाळ केला, जरा बोलते झाले महाजवळ. कळायला लागल्याच्या नंतर एक शेजारी आजीमाय होती, त्या आजीमाईने एक लुगडं दिलं. बाबा ओ महात्माजी हे लुगडं घ्या म्हणले. कोणाचं आहे? म्हणजे तुमच्या आईचं आहे. ते लुगडं घ्यायचं महाराजजवळ. बाबा दररोज कुठं संमेलनाला गेलं, भक्ती करायला गेलं ना, ते लुगडं खाली ठेवायचं आणि ते लुगड्यावर मान ठेवायचे, त्याच्यावर झोपायचं. महात्मा संन्याशी म्हणले का रे तू स्वतः संन्याशी समजतो, लुगड्यावर का झोपतो म्हणले? एवढं काय तिच्या सोबत तुला लालसा आहे? म्हणले ऐका हे लुगडं कोणाचं नाही, म्हणजे माझ्या आईचं आहे. माझा जन्म झाला आणि माझ्या आईने शेवटचा श्वास घेतला. म्हणले माझी आई मला पाहता आली नाही कशी, पण आज सुद्धा या लुगड्याला माझ्या मानाखाली घेतो का नाही असं वाटतं मी माझ्या आईच्या मांडीवर झोपतो का. हा भाव त्याच्या जीवनामध्ये आई नाही. आई नसल्यावर कळत आणि त्याला काय होते. किस्मत वाले वो है जिनकी माए जिस्मत होता है पर जान नहीं होती, उनको पूछो जिनकी माँ नहीं होती, पास बुलाती है कितना रुलाती है, याद तुम्हारी जब जब मुझको आती है माँ हाडाचे तो काढ करोनी, हाडाचे तो काढ करोनी, केले रक्ताचं पाणी तुझ्यासारखे आई, कष्ट घेतले नाही कोणी, तुकड्या हातात सांगे
अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार ना अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार फिटणार नाही अरे आपल्या अंगाचा काताला जरी काढलं मायबापाच्या पायात चपला फोटो घालून जरी घालायला दिलं ना तरी त्यांनी केलेले उपकार फिटणार नाही महाराज किती सेवा करावं मायबापाची ज्याने आज कीर्तन रूपी सेवा घेतलेली आहे माझी महाराज हे तिन्ही बंधूसाठी जोरदार टाळी वाजवायला अरे बापावर किती प्रेम करावं महाराज आमचे गोविंद बाबा महाराज दुर्धर आजारामध्ये महाराज होते बरं का पण एवढ्या आजारातून सुद्धा लेकराईचं बळ महाराज त्यांचं वडिलावर असणारं प्रेम दुर्धर आजारातून महाराज बापाला खेचत त्या रोगाच्या बाहेर आणलं आणि आज बाप आणि लेक सोबत मांडी घालून जेवतात हे प्रेम आहे वडिलावरच अशी कितीतरी घर पाहतो बाबा मी बाप घराच्या बाहेर मुलगा घरामध्ये काही काही घरामध्ये बा माय एकात आणि बाप एकात चार चार मुलाचं माय बाप सांभाळ करू शकतात संगोपन करू शकतात पण चार मुलं दोन माय बापाला सांभाळू शकत नाहीत हे शोकांते काय महाराष्ट्रातले मग खरंच सांगू रामराज्य जर आणायचं असेल ना तर माय बापाचा सांभाळ करा मोठी ईश्वर सेवा तीच आहे मंदिरात एक वेळेस कमी केलं तरी चालत लोकांना कमी भेटलं तरी चालत पण माय बापाला महाराज बापाच्या मांडी लावून ज्या घरात जेवतात ना ते घर वेगळं आणि बापाला लाता मारून जेवतात ना ते घर वेगळं ज्या घरात बापाला लाता मारून जेवल्या जातात बाबा त्या घरातली संस्कृती संस्कार आणि संतती बिघडल्याशिवाय राहत नाही संपत्ती टिकत नाही ज्या घरामध्ये बापाच्या मांडी लिहून जेवलं जातं बाबा आईला जवळ घेतलं जातं बाबा त्या घराचं उत्थान झाल्याशिवाय राहत नाही म्हणून संस्कृती प्रधान संस्कार प्रधान महाराज आपलं गाव आहे आपला देश आहे आपलं राज्य आहे आणि ते चालावी म्हणून आई वडिलांची सेवा करा घरून हत्या थांबवा गो हत्या थांबवा इथं जेवढ्या माझ्या माया बसले तेवढ्या माया हो तुमच्या माये जर ठरवलं असतं की मला मुलगी नको तुम्ही जन्माला आले असत्या का झोपल्या का तुम्ही आता शेवटचं बोलवलं माझं झालं 2 मिनिटं शिल्लक झाले शेवटचं बोलवलं आल्या असत्या का तुम्ही जन्माला हो का नाही हे ना मग आपल्या सुनल पहिल्या 2 पोरी झाल्या आणि तिसऱ्यांदा बाळापणाचा दे की सासू असा हात धरते बाई आता गेली ना तर वंशाचा दिवा घेऊन येऊन तो घर पेटवायचं का त्या घरात पहिले 4-4 वंशाची दिवे ते काय दिवी लावली तुला वंशाचा दिवा पाहिजे हा तिला माये जर असा विचार केला असं तू दिसला असते का या अंबरवाडी मग का त्या मुलीला जन्माला होत्या महाराज 5 जरी मुली झाल्या बाबा बापाला तर बाप माग पुढं पाहत नाही दंदन लग्न करतो म्हणजे महाराज ज्या घरात त्या पोरी येत ना ते घर पा आणि ज्या घरात फक्त वंशाची दिवे येत ना ते दिवे पा दिवा एकदा घरातून गेला ना कधी ही जण सांगता येत नाही कोणत्या नाडीत पडन कोणत्या गटारात पडन पण आज तुम्ही मा खरंच सांगू जे लेकर आहे ना माय बापाला सांभाळा नाही माझ्या बहिणीन माय बापाला सांभाळून दाखवलं कितीतरी घर दाखवतो हा जसा मुलाचा आदर तसा मुलीचा आदर आणि आता तर करावंच लागेल बघायला लागलो 2000 पासून भ्रूण हत्या सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता 25 सुरू आहे बाबा म्हणजे जे 2000 मध्ये जन्माला आले तेच लटकते राहील आम्ही कुठे कीर्तनाला चाललो की 10-5 नवरते आमच्या सोबत राहत मला येऊ का मग सोबत अजिबात येऊ नको हे जेवढे राहिलेत नाही आपण कुंभमेळ्यात घाला बोलतो यावर्षी चुकीचा निर्णय घेतला आपण आज मी काही गेलो नाही 27 मध्ये कुंभमेळा आहे नाशिकला जवळ आहे हा येतोपर्यंत तर पुढे द्या आता कोण म्हणते पोरी भेटत नाही पोरांना चांगलं वागाव चांगलं पोरानं बापाची आज्ञा धरून राहावं पोरांना पैसा कमाव त्याला आज पोरगी बाबा पण तू कोणत्या पोरासोबत हिंडाला ढाब्यावर गाड्या उभ्या करायला कुठं पडायला लागला पाहुणे काय येडे का तुला पोरगी द्याला हा चांगल्या पोरायला पोरगी पण नाचलेल्या पोरायला नाचेल कांदा हा म्हणून भरून हातात थांबवा आई तुझ्या मूर्ती वाणी आईची सेवा भरून हातात थांबवायची का 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्या घाई वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजवू आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग
मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार मजची मुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती एवढी जरी कविता ऐकली आणि एखादी माझी बहीण माझी माय गरोदरी तपासून आली बाबा कळालं माझ्या पोटामध्ये पुन्हा मुलगी आहे एवढी कविता ऐकली 5 मिनिटाचं बोलणं ऐकलं आणि तिच्या मनामध्ये परिवर्तन झालं तिनं कळालं नाही काही जरी झालं तरी चालतं पण माझ्या लेकीला मी जन्म देणार मी म्हणून समताबाईचं सप्ताह सफल झाला आपल्या एक मुलगी जर एका कीर्तनातून जन्माला आले बाबा सप्ताह सफल झाला की नाही कीर्तन सफल झालं म्हणून ऐका आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन जीवनामधला वाकडेपणा जाणून जीवनामध्ये सत्विचारीनं हेच खरी मोठी भक्ती ज्ञानेश्वर माझा आग्रह नाही जसं साधू संतांचं गुरुवर्यांचं ऐकणं तसा बोलण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघामधून एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष माझ्या वाणीचा दोष एखादा भाव पडला असेल त्याचं मनन करा निर्देशन करा तसं वागण्याचा प्रयत्न करा झालेली कीर्तन सेवा संताबाई महाराज यांच्या चरणी मथुराम बाबा विठ्ठल बाबा यांच्या चरणी तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी महाराज मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा गोड सुंदर पप्पा जो झाला आमच्या दादाने एकदा जोरदार टाळी वाजवली साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळी वाजवा एकदम गोड कारण की मला माहिती आहे बाबा हे जे स्टेज आहे एकच आहे कधीसाठी तुम्ही सेट ऑफ केलेला आहे आणि मी करून आहे ना मला माहिती आहे किती त्रास होतो ते करताना आहे का नाही तुम्ही आता बळजबरीचे कीर्तन लोटल्यावर केलं कारण की हे काय झालं सेंटर तिथं आहे बाबा आहे का नाही सेंटर तिथं आहे तिथं बरोबर आवाज येतो मी झालो एकीकडे एका कोपऱ्यात तडपते कसा आवाज पण तरी महाराज दादा खूप सुंदर साऊंड लागला त्यांना सुद्धा धन्यवाद आपले जे शूटिंग करतात दादासाठी जोरदार टाळी वाजवा त्यांना सुद्धा धन्यवाद फक्त टाका टाका सगळे टाका तोडून गिळून टाकू नका तुम्ही जा निष्ठून आम्ही बस वाटून असं नको एकदा आमचे जाम गावामधील महाराज सरपंच आहेत आमचे दादा सुद्धा आले जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी यांचं आमचं प्रेम काही जास्त दिवसाचं नाही फोनवर बोलणं झालं तारीख घेतली कीर्तनामध्ये गेलो जसं तुम्ही बोलवलं तसंच बोलवलं असंच प्रेम मी नेहमी म्हणत असतो मला पुन्हा बोलू नका पण आपलं जे प्रेम झालं की नाही पारमार्थिक रक्ताचं नातं तुटत असतं पण प्रेमाचं नातं तुटत नसतं आपण कुठं जरी भेटलो 10 वर्षांत जरी भेटलो तरी रामरामच झाला पाहिजे आणि हसत झाला पाहिजे तुम्ही म्हणाल नको महाराजांना आमचं गाव लुटलं रे असं नको महाराज आता चाल जय विठ्ठल जय आज या ठिकाणी बाईसाहेबांच्या मंदिर कळसा निमित्त हरिभक्त परायण